आर्थिक गैरव्यवहाराच्या खटल्यामध्ये देखील जामीन हा नियम तर तुरुंगवास अपवाद। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा। केजरीवालांच्या जामिनाच्या आशा पल्लवीत। मालवण पुता दुर्घटनेसंदर्भात रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी खलबतं। नौदल अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली दुर्घटनेची माहिती, तर नव्यानं पुतळा उभारण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं वृत्त। पुण्यात आज राष्ट्रवादीचं मुक आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी आंदोलन। संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी। केंद्राच्या औद्योगिक स्मार्ट शहरांच्या यादीत रायगडमधील दिघीचा समावेश। प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार। माडाच्या मुंबई मंडळाची सोडत लांबणीवर आता इच्छुकांना 19 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज। मुंबईत पीओपी मूर्तीवरील बंदीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं केली जाणार। मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती। पुण्यात गुंड गजा मानेकडून मंत्री चंद्रकांत पाटलांचा सन्मान। गुंडाच्या हस्ते सत्कार स्वीकारल्यानं चंद्रकांत पाटील वादात। झोपू योजनांमुळे केंद्र सरकारची शेकडो एकर जमीन लवकरच खुली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा। नव्या गृहनिर्माण धोरणाचे संकेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।